काळेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करत 8.40 लाख रुपयांच्या 20 दुचाकी हस्तगत केल्यात असून एकूण 10 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळालं आहे। पोलीस आयुक्त माननीय विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाचपीर चौक काळेवाडी येथून एक संशयित युवक शुभम चंद्रकांत शिंदे वय 26 याला अटक केली। त्याच्याकडील पल्सर दुचाकीबाबत विचारणा केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। पुढील तपासात दुसरा आरोपी नागे सोमनाथ कासरुंग याचे नाव समोर आले। या कारवाईत विविध ठिकाणाहून चोरलेल्या एकूण 20 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून काळेवाडी, सांगवी, हिंजवडी, वाकड आदी पोलीस ठाण्यांमधील 10 गुन्ह्यांची उकल झाली आहे। तपास सध्या सुरू आहे। बऱ्याच दिवसातून हिंजवडी, वाकड, काळेवाडी या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं होतं। आमच्या काळेवाडीच्या डीबी स्टाफ, त्यांचे सिनियर पीआय आणि डीबीचे अधिकारी कर्मचारी यांनी आरोपी सोमनाथ कासरुंग याला अटक केल्यानंतर त्याचा जोडीदार जो शुभम शिंदे आहे, या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 20 मोटारसायकली जवळजवळ 8,40,000च्या रिकव्हर करण्यात त्यांना यश आलेलं आहे। त्या 20 पैकी 10 मोटारसायकलीच्या बाबतीत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये काळेवाडीचे 3 गुन्हे, वाकड पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, हिंजवडीचे 2 गुन्हे आणि चिखली आणि तळेगाव MIDC पोलीस स्टेशन आणि चिंचवड या पोलीस स्टेशनचे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। उर्वरित ज्या 10 मोटारसायकली आहेत त्या मोटारसायकलच्या बाबतीत चेसिस नंबर आणि इंजिन नंबरवरून फिर्यादी दाखल बाबत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं असून आरोपी रिमांडमध्ये आहेत। आणखीन काही गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डीबी स्टाफच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त चौबे साहेब यांच्या आदेशाने या मोटारसायकल चोरीच्या बाबतीतल्या गुन्हेगारांचा छडा लावण्याचं काम चालू आहे। एकूण किती किमतीच्या गाड्या आहेत? 8,40,000च्या यापूर्वी कळवलेलं आहे। या ज्या गाड्या आहेत ते कुठल्या भागातून रिकव्हर केल्या? त्या हिंजवडी, वाकड, काळेवाडी, चिंचवड अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून रिकव्हर केलेल्या आहेत। आरोपीवर कुठले गुन्हे दाखल आहेत? यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत, आणखीन त्याबाबत चौकशी चालू आहे। या गाड्या विक्री केल्या होत्या की कुठे साठवलेले सापडले? पाठवलेले सापडले आहेत, वेगवेगळ्या भागात, ग्रामीण भागामध्ये पाठवल्या होत्या, त्याप्रमाणे तपास चालू आहे। आपल्या हद्दीतील गाड्या चोरीच्या ज्या काही आपल्याकडे तक्रारी होत्या, या किती सालापासून होत्या का आताच्या या वर्षीच्या? हे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये 23 पासूनचे गुन्हे दाखल आहेत, 20 ते 23 पासूनचे गुन्हे दाखल आहेत आणि रिमांड मध्ये आरोपी आहे। आणखीन त्या बाबतीत त्याला विश्वासात घेऊन आणखीन काही गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे। आता जी लोक आपण ते चोरीचे पकडलेल्या गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत, याच्या व्यतिरिक्त आणखी किती असू शकतील असं सोचतोय का? किती जण होते? तपासामध्येच लक्षात येईल, तसं सांगता येणार नाही।